नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावली बरं का आमच्या पंढरपूरमध्ये. आज सकाळ उठल्यापासून पाऊस चालू आहे मैत्रिणींनो. खूप म्हणजे बारीक चिरचिरच आहे, जास्त मोठा पाऊस नाही, पण आहे बाहेर पाऊस चालू. कारण बऱ्याच दिवसांनी आलाय, कारण पहिला एक झाला होता पाऊस, पण ते एवढा एकदाच मोठा झालेला, नंतर त्याच्यावर पाऊसच नव्हता. आज पहाटेपासून पाऊस चालू आहे बाहेर मैत्रिणींनो. आणि खूप छान वाटायला लागले की सकाळचा पाऊस पडायला चालू झालाय. ती कसं असतं ना मैत्रिणींनो, आपण म्हणजे सिटीतल्या लोकांना ना पाऊस असं पावसाचं एवढं जास्त महत्त्व वाटत नाही. कारण का वाटत नाही, कारण सिटीत जरा थोडं वेगळं असतं. आणि जे माणूस शेतकरी आहेत ना, ज्याला रानं वगैरे आहेत, त्याला ते एवढे आनंदात होतात ना पाऊस पडायला चालू झाल्यावर. कारण त्यांना माहिती आहे ह्या वर्षी जर पाऊस जास्त पडला, विहिरीला पाणी, बोरला पाणी जर वाढलं, तर पुढल्या वर्षी म्हणजे उत्पन्न येतं, काहीतरी धान्य पिकतं, गहू, ज्वारी, काही बाजरी, मका. कारण मी पण एक शेतकरीच आहे मैत्रिणीनं. मी अगोदर शेतीतलंच काम करायची, तर आमच्यात पण थोडीफार शेती आहे. चला, मी आता घ्यायला अगोदर शेंगा भाजून, कारण शेंगा जर भाजून घेतल्या तर मग बाकीच्या होईपर्यंत शेंगा गार होत्यात. अगोदर शेंगा भाजून घ्याव्या आणि मग भाजी करावी. मी आज भाजी एकच करणार आहे मैत्रिणीनं. नुसती मटकीच्या डाळीची आमटी करणार आहे आणि चपाती. कारण आता गवारीची शेंग, घेवड्याची शेंग आहे बरं का फ्रीजमध्ये, पण आता मला काय झाले, मशीनच्या कामामुळं मला ती नीट करायला ते वेळ मिळाला. कारण मशीनकडं इकडे किचनमध्ये यायला मला संध्याकाळच्या 7 वाजायला लागले. तिथून स्वयंपाक वगैरे करून भांडी घासोस्तोवर आणि जेवण करोस्तोवर 10 वाजतात. त्याच्यामुळं शेंगा नीट करायच्या राहिल्यात माझ्याकडं मैत्रिणीनं. पण बघू, आज दुपारनं फॉलो आहे टाकले की मी घेवड्याची आणि गवारची शेंग नीट करणार. मग उद्याच्याला गवारी वगैरे बनवता येईल. म्हणलं मग आज चला, आज मटकी डाळीची आमटीच बनवू. अशी पण काय तिखटाची बारीक मटकी द्यायची, छान भाजून जर बारीक मिक्सरवर किंवा आपल्या उकळीत जर वाटून केली तर खूप चांगली लागते मिक्सरमध्ये. आणि त्याच्याबरोबर मस्त कांदा, कच्ची मेथीची भाजी, काकडी जर खाल्ली ना तर अजून छान लागते. कारण पहिली लोक ना भाजीला काय नसलं ना, कारण मी लहान असताना ना माझी आई भाजीला, आता कसं आठवड्यालाच बाजार असायचा ना, आता कसं दारात सतत भाजीवाले ते येतात. पहिलं कोण भाजीवाले ते जास्त फिरायचंच नाही. आणि माझ्या वडिलांच्या तिकडे तर काय शेती वगैरे नाही, त्यामुळं आम्हाला सगळं विकतच खावं लागायचं. अशी मटकी डाळ मी अगोदर भाजून घेते मैत्रिणींना, थोडीशी लालसर बारीक गॅसवर थोडीशी भाजून घेत असते जवळ. आणि नंतर ह्याला मी उकळीत बारीक करते. थोडासा एक लसणाच्या 2 पाकळ्या टाकून उकळीत काढून घेत असते. आणि ह्याची कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीरची पेस्ट ही घालून ना ह्याची काळ्या तिखटाची मी आमटी बनवते. कारण मी रोजच्या भाज्यांना ना घरकुल मसाला किंवा गोडा मसाला नाही टाकत मैत्रिणींना. कारण मसाले पण खूप चांगले नाहीत शरीरासाठी रोजच्या भाज्यांना. कारण आपलं काळं तिखटच चांगलं असतं. कारण काळं तिखट आपण करताना ना सगळं मटेरियल भरपूर वापरतो, त्याच्यामुळं नाही टाकत मी बाकीचं. हायच फक्त कांदा टोमॅटो, ती पण आमटी असेल तर मी कांदा टोमॅटो टाकते मैत्रिणीनं. नाही तर माझी साधी सिंपलच भाजी असते. आता हे भाजत आलं की बारीक करून घेते. केटलीतलं तेल संपलं मैत्रिणीनं, मी तेलाची पिशवी काढते डब्यातली वरची. तेल संपलं होतं मैत्रिणीनं, तेल टाकलं मी आता. कारण मी ह्या केटलीत स्वयंपाकासाठीच ठेवत असते. आणि एक छोटी केटली आहे, त्यात उपासाला लागतं. कारण ह्यात पण हे होतं ना खरकट, आपण उरलं तर महागारी होतो, म्हणून मी उपासाचं सेपरेट ठेवते आणि रोज वापरायचं सेपरेट. आणि आम्ही जेमिनी तेल वापरतो. आता तुम्हाला मोबाईलमध्ये उलटं दिसत असेल, पण आम्ही जेमिनीच तेल वापरतो. पहिल्यापासून जेमिनीच तेल असते यांच्यात. आता म्हटलं आमटी करून घेते आणि कणिक मळते. कारण आज आहे मंगळवार, त्यामुळं एका दिवस त्यांचं आज मंगळवार असल्यावर
दुपारी, कारण मुलगा तर जिम करतो, त्याचे डाएटवर आहे, त्यामुळं तो काय आमच्या मापात नसतो. त्याच्यामुळं मग आमच्या दोघांपुरतीच भाजी असते. त्यांना उकडलेले अंडी किंवा काय असं म्हणजे उकडून चिकन हळद लावून असंच खातो. बघू आज मी दुपारनं ना मैत्रिणीनो मी 10 किलो वजन कसं कमी केलं, मी काय खाते काय नाही, माझं कसे रुटीन आहे हे तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगते. जर कोणाला करायचं असेल 10 किलो वजन कमी, तर मी सांगते तसं करा. न कुठलं हर्बलचं औषध घेता, न काय खाता, न काय करता. मी आपलं नवरात्र असते ना, घट म्हणजे घट बसलेलं असेल त्या दसऱ्या दिवशीपासून ठरवलं होतं बघा. दसरा होता त्या दिवसापासून मी ठरवलेलं की आजपासून ना डाएटवर राहायचं. आणि त्यावेळेस माझं 70 किलो वजन होतं मैत्रिणीने. तेव्हापासून मी ठरवलेलं की आजपासून डाएटवर राहायचं आणि वजन कमी करायचं म्हणजे करायचंच, हे मी मनातच हे केलेलं. आणि खरंच मैत्रिणीनं मी त्या दिवसापासून जे ठरवलं ना, तर माझं महिन्याला 2 किलो 2.5 किलो 2 किलो 2.5 किलो वजन कमी व्हायला चालू झालं. मला एवढं खूप छान वाटायला लागलं. म्हणलं बरं झालं आपण काहीतरी करायला गेलो आणि आपल्याला म्हणजे आता वजन पण कमी व्हायला लागले आणि खूप छान वाटायला लागलं. आणि मला कधी थकवा नाही आला, कधी अशक्तपणा नाही आला. आणि मी कंटिन्यू सकाळी 5:30 ते संध्याकाळच्या 10पर्यंत काम करते. असं बी नाही की माझं वजन खूप कमी झाले म्हणून खूप दमले थकले आणि कधी आजारी, असं कधीही नाही मैत्रिणीनो. आजारी वगैरे मी कधी नसते. आणि ऐका, ह्यात ना कढीपत्ता जिरी मोहरी टाकून घेतली आणि कांदा टोमॅटोची पेस्ट पण टाकून घेतली. मला अगोदर असं वजनाचं काय वाटत नव्हतं मैत्रिणीनो, की आपलं एवढं वजन आहे की तेवढं वजन आहे, असं मला कधीच वाटलं नाही. एवढं 66 70 69 किलो वजन होतं, पण असं काहीच वाटत नव्हतं आपण एवढं जाड आहे की असं तसं. पण ज्यावेळेस आपण बाहेर कोणाच्या कार्यक्रमाला, कुठं बाहेर फिरायला किंवा कोणाच्या मैत्रिणीच्या घरी कुठल्या हळदी कुंकाला जर बोलवलं ना, तर त्या एवढ्या छान तिथल्या बायका एकदम व्यवस्थित एकदम फिटमध्ये. मग असं वाटायचं की अरे बापरे, किती छान आपले एवढं सवय आहे त्यांचं, तरी पण ते किती छान दिसते किंवा किती छान त्यांची तब्येत आहे, किती नाजूक आहेत. मग आपण का असलं बेडक झालंय म्हणलं. मग परत मलाच माझी लाज वाटायला लागली मैत्रिणीनो. पण मी एवढी जाड होती, पण कधी म्हणजे माझे मिस्टर पण मला कधी म्हणले नाहीत, म्हणजे माझा नवरा कधी मला म्हणला नाही तू एवढी जाड आहे तेवढी जाड आहे. लसूण आलं आणि कोथिंबीर आणि खोबरं ही त्याची पेस्ट तुम्हाला मी म्हणलेलं, मी 2 दिवसाचं काढून ठेवते मैत्रिणीने. हे बघा, ते कधी मला म्हणले नाहीत की ती एवढी जाड आहे की असं तसं, पण माझी मला वाटायला लागलं. बघू मी आता दुपारी नक्की व्हिडिओ बनवते तुम्हाला मी काय खाते काय नाही. आणि वाटलंच तर ना माझा 70 किलो वजन होतं तेव्हाचा फोटो आणि आत्ता माझं 58 किलो वजन आहे आत्ताचा फोटो. मी तुम्हाला दोन्ही पण फोटो दाखवते की दोन्ही फोटोमध्ये माझ्यात किती फरक दिसतोय बघा. आणि हा मैत्रिणी, मी तुम्हाला म्हटलेलं ना की पाऊस पडायला लागला, शेतकऱ्यांना खूप छान वाटतं खरंच. कारण मला पण शेतीतली कामं सगळी येतात मैत्रिणीनो. रानात म्हणजे शेतातलं मला कुठलंही काम येत नाही असं नाही मैत्रिणी. मला शेतातली सगळी कामं येतात, गहू लावण्यापर्यंत, काढण्यापर्यंत, खुरपण्यापर्यंत सगळं दारं वगैरे सगळं येतं मला मैत्रिणी. आणि मी पहिली गावाकडं होती ना, आता माझ्या लग्नाला 26 वर्ष झालेत नाही, पण मी गावाकडं होती तेव्हा मी शेतातली सगळी कामं करायची आणि संध्याकाळी आल्यानंतर मग मी पिकोफॉल वगैरे करायची. पण गावाकडे कसे जास्त बायकांना फॉल बसवून घेत नाही, जास्त करून पिकोच करायच्या त्या, त्यामुळं काय पिको संध्याकाळी होऊन जायचं. आता इथं कसं साधी जरी साडी असेल तरी फॉल बसवत्यात. आता मी आता तिखट टाकून घेते मी ना. पण आता इकडं राहायला आल्यापासून 11 वर्ष झाले, मी पंढरपूरला राहायला आल्यापासून ना मी शेतातली कामं आता करत नाही आणि मला जाणं पण होत नाही.
माझं दीर, जाऊ, सासूबाई, सासरे सगळी शेती बघतात. ही मटकीची डाळ बारीक करून घेतली मैत्रिणींनी. म्हणजे थोडं पाणी ओतून घेतली. त्यामुळे मी आता शेतात वगैरे नसते. आणि मी पंढरपूरला का आली, कशासाठी आली, पंढरपूर म्हणजे एवढं शेती आहे, गावाकडे घर वगैरे आहे, तर मी गावाकडे का राहत नाही ह्याचा पण नक्की व्हिडिओ मी बनवीन आणि तुम्हाला मी शेअर करीन की मी का गावाकडे राहत नाही, किंवा मी गावाकडून इकडे 10-11 वर्ष झाला मी पंढरपूरला का राहायला आलोय ह्याचा पण एक व्हिडिओ निवांत असेल त्यावेळेस मी बनवून घेईन मैत्रिणीनं. आज सकाळपासून पहाटेपासून पाऊस चालू आहे आणि चांगलाच पाऊस चालू आहे इथं. बरं झालं पाऊस तर यायला लागला, कारण सगळीकडे पाऊस पडत होता, आपल्या इकडेच पाऊस नव्हता. आणि पाऊस यायला लागल्यामुळं बरं वाटायला लागलं, थंड वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. काल ना मैत्रिणीनं मी फॉल आणायला चालली होती, त्यावेळेस ना मला थोडं पाणी ओतून घेते, कारण काय होते ते पहिल्यांदा थोडा मसाला भाजायसाठी मी थोडंसं ओतलेलं, कारण त्यांना थोडी आमटी देऊन मला थोडी राहायला पाहिजे. मला जास्त भाजी नाही लागत. मला पण मी दुपारी मला जेवताना भाकरी टाकत असते, आता सकाळी त्यांच्यापुरत्याच चपाती करत असते. मी जेवतीच 1:30 वाजता, त्याच्यामुळं ना माझ्यापुरती एक भाकरी टाकत असते. मी जेवायच्या टायमिंगला एक भाकरी करते आणि जेवायला बसते. झाली मैत्रिणीनं भाजी. आता मी घेते डबा भरून. माझा जर व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणीनं तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.